हॅलो. हां. तर मी 2023 साली 9वीची परीक्षा झाल्यावर सुट्ट्या चालू होत्या, तर विचार करत होतो की इंटिग्रेटेडमध्ये माझा म्हणजे इंटरेस्ट वाढू लागला. माझी बहीण आहे, तिने पण JEEचीच परीक्षा दिली होती. तिच्या 2 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरनं मला हे कळलं होतं की 2 वर्षात ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जसं की JEE, नीट ह्या क्लिअर करणं थोडंसं अवघड पडतं. म्हणून मी मग स्वतःचा विचार केला की इंटिग्रेटेडला एकदा प्रयत्न करून बघावा. कारण 1 वर्ष 3 वर्षाचा कालावधी ह्या परीक्षेसाठी म्हणजे ठीकठाक पडेल. मग तसं मी जुलै 2023मध्ये 9वीची परीक्षा झाल्यावर इंटिग्रेटेड बॅच लक्ष्य अकॅडमीला जॉईन केले. तेव्हा SKP सर होते तिथं. त्यांचं गायडन्स खूप महत्त्वाचं ठरले. तसंच त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स यासाठी स्वतंत्र टीचर्स म्हणजेच सुनील सर, पियुष सर आणि रवींद्र सर असे उपलब्ध होते. बायोसाठी प्रमोदिनी मॅम देखील होत्या. असंच मग स्ट्रेंथ क्लासची वाढू लागली आणि म्हणजे गायडन्स हा खूप चांगला होता. ह्या क्लासची स्पेशालिटी अशी आहे की ते प्रत्येक म्हणजे एखादा मुला जर टॉप करत असेल तर त्याच्याकडे लक्ष न देता जे बाकीचे विद्यार्थी आहेत, जे ॲव्हरेज आहेत किंवा त्यांची प्रिपरेशन लेवल थोडी कमी आहे, त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांच्याकडे स्पेशल लक्ष दिले जाते. असं नाही की 10 मधले एखादा दुसऱ्या मुलीचं सिलेक्शन झालं पाहिजे, तर हा क्लास असा प्रयत्न करतो की 10 पैकी 10 जणांचं सिलेक्शन झालं पाहिजे. ह्या म्हणजे प्रयत्नाकडे सर प्रयत्न करत असतात ह्या वाटचालीकडे. तर मी हेच सांगेन की पुढील वाटचालीसाठी लक्ष्य अकॅडमी व स्टाफ व स्टुडंट्स यांना शुभेच्छा. धन्यवाद.